तर आपण ही दृश्य पाहतोय, अयोध्यामधील ही दृश्य आहेत। आज खरं तर अयोध्येतील राम मंदिरावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अन्नपूर्णा मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी देवीची पूजा अर्चा करत त्यांच्याकडून दर्शन जे आहे ते घेतले जात आहे। सुरुवातीला सप्त मंदिरामध्ये ते गेलेले होते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संत महंतांचं एक वेगळं स्थान आहे। प्रभू श्रीराम यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा संत महंत गुरु यांचं एक वेगळंच स्थान होतं आणि श्रीराम यांच्या आयुष्याशी निगडित ज्या ज्या व्यक्ती होत्या त्या सर्वांची मंदिरं या श्रीराम जन्मभूमीमध्ये पाहायला मिळतात। अन्नपूर्णा मंदिरामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देवीचं दर्शन घेतलं जात आहे। पूजा अर्चा त्यांच्याकडून या ठिकाणी केली जाते। अन्नपूर्णा मंदिराला भेट दिल्यानंतर आता यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम दरबारात गर्भात जातील, त्या ठिकाणी दर्शन करतील, पूजा करतील आणि त्याच नंतर दुपारी ते रामलल्ला गर्भगृहामध्ये दर्शन केल्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान अयोध्येतील पवित्र श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावरती समारंभपूर्वक भगवा ध्वज हा फडकवणार आहेत। आज संपूर्ण मंदिर परिसर ज्याचा आता आढावा, त्याची पाहणी जी आहे, ते मंदिराचं काम कसं झालेलं आहे त्याची पाहणी जी आहे ती आता सध्या मोदींकडून केली जाते। या मंदिर परिसरामध्ये आज जवळपास जर पाहायला गेलं तर 8,500 विविध क्षेत्रामधले मान्यवर आहेत जे या अभूतपूर्व सोहळ्यासाठी, हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी उपस्थित आहेत। भव्य दिव्य असं श्रीरामांचं हे मंदिर। श्रीराम म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे धर्म आणि नैतिकता, एक आदर्श राजा, प्रेम आणि वचनबद्धता, कर्तव्य आणि जबाबदारी, प्रेरणा, एक आध्यात्मिक विचार। ध्वजारोहण 2025 बरोबर 1 वर्ष 9 महिन्यांपूर्वी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा झालेला होता। भव्य दिव्य असा तो सोहळा त्यावेळेला सुद्धा संपूर्ण देशवासियांनी, संपूर्ण जगानं अनुभवलेला होता आणि आज बरोबर 1 वर्ष 9 महिन्यांनी हा संपूर्ण मंदिर परिसर जर आपण पाहिला तर अक्षरशः भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालेला आहे। मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि धर्मध्वजारोहण करत संपूर्ण जगाला हा संदेश दिला जातोय की प्रभू श्रीरामांचं जन्मस्थान, प्रभू श्रीरामांचं मंदिर हे आता पूर्णपणे तयार झालेलं आहे। आजचा दिवस खरं तर अतिशय महत्त्वाचा आणि आजचा मुहूर्त देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। अभिजित मुहूर्तावरती विवाह पंचमीच्या दिवशी राम मंदिरामध्ये ध्वजारोहण करणं खूप शुभ मानलं जातं आणि याच अनुषंगानं आजचा मुहूर्त हा निवडण्यात आलेला आहे। अभिजित मुहूर्त दुपारी 12 ते 12:30 पर्यंत असणार आहे। हा काळ अतिशय शुभ मानला जातो आणि ज्योतिषांच्या मते 30 मिनिटांचा हा वेळ विशेष मुहूर्तही मानला जातोय। अभिजित मुहूर्त हा कोणतंही काम करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त हा मानला जात असतो। हा दिवसाचा सर्वात शक्तिशाली क्षण असल्याचंही म्हटलं जातं। राम मंदिरामध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा विधी अभिजित मुहूर्तावरती झाला होता आणि याच कारणाचं ध्वजारोहणासाठी फक्त अभिजित मुहूर्त हाच शुभ मानला जातोय। वेद पठण जे आहे ते मंदिर परिसरामध्ये सध्या सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेत आणि अवघ्या 50 मिनिटांनंतर म्हणजे जो मुहूर्त सुरू होतोय त्या मुहूर्ताला सुरुवात होण्यासाठी अवघी 50 मिनिटं राहिलेली आहेत।
शांति। इस मंदिर में कहीं भी एक ग्राम भी लोहे का प्रयोग नहीं है। जमीन की सीवरेज, पानी की कमी, मंदिर को नुकसान मंत्रोच्चार आणि वेद पठण या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि अवघ्या 50 मिनिटांमध्ये आता धर्मध्वजारोहण मोदींच्या हस्ते केलं जाईल. आजच्या दिवसाची